जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठले. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवनपुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय. बोलो राधेश्याम. आज आपण एकनाथी भागवत अध्याय पहिला ओवी 21 ते 30 श्री सरस्वते नमा श्री कृष्णाय नमा ते अनिर्वाच्य निजगोडी चहू वाचन माझीन वाडी म्हणून वागीश्वरी रोकडी ग्रंथार्थी चोखडी चविदावी. नाथ महाराज म्हणतात, वाचनेन वर्णन करता येणे शक्य नाही अशी ती आत्मस्वरूपाची गोडी चहून वाणींमध्ये श्रेष्ठत्वानेन भरून आहे. म्हणून वाणीची देवता जी सरस्वती ती ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते. सारासार निवडिती जनी त्या हंसावरी हंसवाहिनी बैसली सहजासनी. अगम्यपणीन अगोचरू जगामध्ये दूध व पाणी वेगळे कारण. अरे जे हंस आहेत त्या हंसावर आरूढ झालेली हंसवाहिनी देवी अतर्क्य व अगम्य असेन ती देवी सहजासन घालून बसलेली आहे. ते परमहंसीन आरूढ तिसी विवेकहंस जाणती दृढ जवळी असता न देखती गूढ अभाग्य मूढ अतिमंद. परमहंसावर आरूढ झालेल्या देवीला विवेकहंसच पक्केपणी जाणतात. पण जे मूर्ख अत्यंत जड व अभागी असतात त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाही. तिचे निर्धारितान रूप अरूपाचेन विश्वरूप तेना आपुलेपणेन अमूप कथा अनुरूप बोलवी. तिच्या स्वरूपाचा विचार केला असताना निराकार व विश्वाकारही तीच आहे असे दिसून येते. तीच आपलेपणाने अनुपम कथानुसंधान बोलविते. हा बोलू भला झाला म्हणून बोल्यांची स्तविला त्याचा स्तुतिभाव उपजला. बोलीन बोला गौरवी हा बोल बरा झाला असेन बोलाण्यांचं ज्याप्रमाणे म्हणावे त्याप्रमाणे मनांत उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समजावेन. ते वाग्विलास परमेश्वरी खोंड सर्वांग देखणी सुंदरी राहोनी सबाह्य अभ्यंतरी ग्रंथार्थ कुसरी वदवी स्वयं. ती वाग्विलास स्वरूप परमेश्वरी सर्वांग सुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलविते. ते सदा संतुष्ट सहज म्हणून निरूपणा चढलेन भोज परिवक्तेपणाचा फुंज. मीपणेन मज येऊन नेदी ती सदा सर्वदा स्वभावसिद्ध प्रसन्नच असते म्हणून या निरूपणाला रंग चढला आहे. तरीही तिनेन वक्तेपणाचा अभिमान मला वाढू दिला नाही. वाग्देवतेची स्तुती वाचाची झाहिली वदती तेथेन द्वैताची ये संपत्ती उमस चित्तीन उमजेना. ही वाग्देवतेची स्तुती वाणीनेच केलेली आहे म्हणून द्वैताची सामग्री चित्तांत येण्याला वावच राहिला नाही. टिणेन बोल बोलणेन मोडिले समूळ मौनातेन तोडिले त्यावरी निरूपण घडिलेन. न बोलणेन बोलेन बोलवी तिनेन बोल व बोलणेन मोडून टाकलेन व मौनही समूळ तोडून टाकलेन. पण त्यानंतरही निरूपण घडविलेंच आणि जेन बोलावयाला अशक्य ते बोलानेन म्हणजे शब्दांनी बोलविले तिसी सेवकपणेन दुसरा. होऊनी निघे नमस्कारा तंव मीपणेन सीन परा निज निर्धारा पारुषे. अशी जी सरस्वती देवी तिला सेवकपणाने निराळा होऊन नमस्कार करावयाला गेलो तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली. आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.